हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑटो एन्जॉय. तर आज आपण बोलणार आहोत RC रिलेटेड, दॅट इज द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. सो बरेच जे न्यू युजर्स असतात जे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेतात, त्यांना RC रिलेटेड काय इन्फॉर्मेशन हवी किंवा पूर्ण डिटेल माहिती नसते. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करेन की RC म्हणजे काय असतं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्याच्यामध्ये काय गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजेत, सो दॅट तुम्हाला एंटायर त्या गोष्टीबद्दल नॉलेज येईल. सो हा व्हिडिओ बेसिकली RCच्या इन्फॉर्मेशनसाठी बनवण्यात येत आहे. सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर आय एम 100% शुअर की तुमचे काय डाऊट्स असतील ते पूर्ण क्लिअर होतील आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करताल. सो जसं की तुम्ही पाहू शकता, तुमच्या समोर ही RC प्रेझेंट केलेली आहे मी. सो बेसिकली ही कार्ड RC आहे. याच्या आधी गव्हर्नमेंट जे होतं ते पेपर RCs पण इश्यू करत होतं, बट ॲज ऑफ नाऊ जेवढे पण रजिस्ट्रेशन्स होत आहेत कारचे, त्या सर्व ज्या RCs आहेत त्या कार्ड RC आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं की याच्यामध्ये बरेचसे डिटेल्स मेन्शन केलेले आहेत, जे मी तुम्हाला 1 बाय 1 पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करीन. सो जसे की तुम्ही इथे पाहू शकता, ही जी RC आहे ही इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे हे जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे हे महाराष्ट्र राज्यातलं आहे. सेम तुम्ही जसं पाहू शकता की इथे एक NT आणि MS असे दोन सर्कल केलेले आहेत. सो बेसिकली NTचा जो मिनिंग असतो, NT म्हणजे नॉन ट्रान्सपोर्ट व्हेकल. म्हणजे ही जी गाडी आहे जी तुम्ही यूज करताय, ही जी RC तुम्हाला इश्यू केलेली आहे ती कमर्शियल पर्पजसाठी तुमची गाडी यूज करायला अलाउड नाही आहे. दॅट्स द रिझन तिथे नॉन ट्रान्सपोर्ट लिहिलेलं आहे. त्याच्या शेजारी MH आहे. MH म्हणजे तुमचं स्टेट कोणतं आहे RCचं. सो बेसिकली MH मीन्स महाराष्ट्र स्टेट. सो दिस इज इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. याच्यानंतर तुम्ही बघू शकता इमिडिएट बॉटमला रजिस्ट्रेशन नंबर आहे. जसे की हा रजिस्ट्रेशन नंबर आहे माझ्या गाडीचा. रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमच्या गाडीवरती जे नंबर प्लेट असते तो नंबर सेम असायला हवा. त्याच्यानंतर डेट ऑफ रजिस्ट्रेशन आहे, जसे की इथे दिसतंय की 6/3/2014. म्हणजे ही गाडी 6 तारखेला रजिस्टर झालेली आहे 2014 मध्ये. याची जी व्हॅलिडिटी आहे ती 2029 पर्यंत आहे. सो अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट RC बद्दल तुम्हाला बोलायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये पेट्रोल गाड्यांना आणि डिझेल गाड्यांना 15 वर्षांची व्हॅलिडिटी असते. सो तुम्ही कोणतीही गाडी जी घेतलेली आहे त्याचं लाईफ स्पॅन जे आहे ते 15 वर्षाचं असतं. त्याच्यानंतर जर तुम्हाला एक्सटेंड करायचं असेल तर त्याचे वेगळे नॉर्म्स आहेत आणि तुम्ही 5 वर्ष अजून एक्सटेन्शन घेऊ शकता ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. सो याच्यानंतर तुम्ही खाली इथे चेक करू शकता, हा एक चॅसिस नंबर दिलेला आहे. सो मित्रांनो, चॅसिस नंबर म्हणजे बेसिकली हा असा नंबर असतो, हा एकदम युनिक असतो. आणि जेव्हा तुम्ही गाडी ट्रान्सफरला वगैरे देता तेव्हा हा एक लीगल एंटिटी म्हणून मानला जातो. चॅसिस नंबर हा युनिक असतो. सो प्रत्येक गाडीचा चॅसिस नंबर हा वेगळा असतो. त्याच्याच समोर जर तुम्ही पाहत असाल एकदम एक्झॅक्ट अपोजिटमध्ये इथे ओनर सिरियल असं मेन्शन केलेलं आहे. सो ओनर सिरियल 2 म्हणजे ही गाडी सेकंड ओनर आहे. पहिल्या ओनरनी गाडी सेल केलेली होती, दुसऱ्या ओनरनी ती गाडी परचेस केली आणि त्यांच्या नावावरती ती ट्रान्सफर झालेली आहे. सो दिस इज अ सेकंड ओनर RC. जर ही गाडी थर्ड ओनर असेल, फोर्थ ओनर असेल तर इथे या सर्कलमध्ये ते रिस्पेक्टिव्ह नंबर दिसतात. लाईक इफ दिस इज अ थर्ड ओनर तर इथे 3 दिसलं असतं. सो दिस इज अ सेकंड ओनर कार बेसिकली. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इंजिन अँड मोटर नंबर. सो इंजिन नंबर पाहायला गेलं तर इंजिन नंबर ही युनिक असतो प्रत्येक गाडीचा. त्याच्या खाली ओनर नेम आहे. ओनर नेम जसे की माझं नाव मेन्शन आहे, ओनर नेम आहे, हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं फादर, मदर नेम या डॉटर जे पण आहे ते तुम्हाला इथे मेन्शन केलेलं दिसेल खाली. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते आहे की तुमचा ॲड्रेस. सो तुमचा ॲड्रेस पूर्णपणे इथे मेन्शन केलेला असतो. हा तुमचा पूर्ण ॲड्रेस आहे, जे की तुम्ही ट्रान्सफरच्या टाईमला किंवा रजिस्ट्रेशनच्या टायमिंगला तुम्ही सबमिट करता RTOमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहताल तर गाडी कोणती आहे, पेट्रोल आहे की डिझेल आहे. सो इथे फ्युएल मेन्शन केलेलं आहे. फ्युएल म्हणजे कोणतं इंधन आहे, फ्युएल म्हणजे ही गाडी पेट्रोल गाडी आहे, त्याच्यामुळे इथे पेट्रोल मेन्शन केलेलं आहे. सो ह्याच्याबरोबर आपण जर बॅक साईड पूर्ण चेक करायला गेलं RCची
तर बॅक साईडमध्ये पण काही इन्फॉर्मेशन दिलेली असते, जसं की गाडीचं मेक काय आहे, म्हणजे गाडी कोणत्या कंपनीची आहे. तर तुम्ही इथे क्लिअरली बघू शकता, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, मारुती कंपनीची गाडी आहे. मॉडेल आहे स्विफ्ट VXI BS4 इंजिन आहे. कलर आहे ब्ल्यू, जो की तुमच्या गाडीचा कलर असतो तो इथे मेन्शन केलेला असतो. इफ इन केस जर कलर मेन्शन इथे ब्ल्यू असेल आणि तुमची गाडी व्हाईट असेल तर दॅट नीड्स टू बी चेंज, ते चेंज करावं लागतं RTO मध्ये, म्हणजे इथे मिसमॅच आहे, RC वरती चुकीची इन्फॉर्मेशन प्रिंट झालेली आहे. याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेला तर इथे सगळ्यात वरती लिहिलेलं आहे LMV व्हेकल क्लास. व्हेकल क्लास म्हणजे कोणत्या क्लासचं ही कार आहे. LMV हा एक कॅटेगरी ऑफ व्हेकल असते, त्याला आपण इंग्लिशमध्ये फुल फॉर्ममध्ये लाईट मोटर व्हेकल म्हणतो. सो हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर हे जे डिटेल्स आहेत त्या मेजरली इम्पॉर्टंट आहेत, की सिटिंग कॅपॅसिटी काय आहे. लाईक सिटिंग कॅपॅसिटी इथे 5ची आहे आणि क्युबिक कॅपॅसिटी काय आहे हे सगळं पूर्ण इथे मेन्शन केलेलं असतं. याच्यानंतर फायनान्सर नावचं नाव असतं. फायनान्सर म्हणजे आपण बेसिकली याला हायपोथिकेशन म्हणतो. हायपोथिकेशनचा अर्थ असतो की तुमच्या गाडीवर लोन आहे का. तर इथे जसं की तुम्ही मेन्शन करू शकता की तुमच्या गाडीवरती लोन आहे, ते आहे बजाज कंपनीचं, जे की इथे मेन्शन केलेलं आहे. सो आय होप की मी जे पण इन्फॉर्मेशन सांगितली ते हेल्पफुल आहे. आणि जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करू शकता, सो दॅट आय विल बी हॅपी टू आन्सर ऑल युअर क्वेरीज. अँड हा व्हिडिओ बनवून मलाही फार छान वाटलं. आय होप हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडेल आणि तुमचे जे काही क्वेरीज असतील सो आय वुड रिक्वेस्ट की त्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पोस्ट करू शकता. थँक्यू. सो आय होप जी पण मी आता काही माहिती सांगितली RC बद्दल, दॅट इज आय एम होपफुल की तुम्हाला पूर्णपणे कम्युनिकेट झालेली आहे. अँड इन केस ऑफ एनी डाऊट क्वेरीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. आय वुड बी रिअली हॅपी टू आन्सर युअर ऑल द क्वेरीज. अँड व्हिडिओ पाहिल्याबद्दल फार फार धन्यवाद. थँक्यू.